नमस्कार. आज आपण पाहणार आहोत शनी अमावस्या 16 मे 2026. आज शनिवार शनी अमावस्या आहे. ज्या दिवशी अमावस्या शनिवारी येते त्या दिवशी तिला शनी अमावस्या म्हटले जाते. त्याचबरोबर आज शनी जयंती देखील आहे. म्हणून जो एक त्रिवेणी संगम तयार झाला आहे, शनिवार आहे, अमावस्या आहे आणि जयंती पण आहे शनिदेवाची. तर या दिवशी हा त्रिवेणी संगम तयार झालेला आहे आणि या दिवशी केल्या गेलेल्या विशेष पूजाला विशेष महत्त्व आहे. तर आपण ती पूजाविधी कशी करायची आज आपल्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. उंबरठ्याचे पूजन किंवा घरात शनी मंदिरात जाऊन आपल्याला जशी सेवा करता येईल तशी सेवा आपण आज करू शकतो आपल्या ह्याच्यानुसार. तर आज शनिवारी लवकर उठावे. लवकर उठून सूर्योदयाच्या वेळेला स्नान करून शक्यतो निळ्या किंवा काळ्या रंगाचे कपडे घालावेत. या दिवशी आंघोळ करताना आंघोळीच्या पाण्यात गंगाजल आणि थोडेसे काळे तीळ घालून आंघोळ करावी. घरात प्रत्येकालाच आंघोळीला जाताना तुम्ही मुलांना, घरातल्यांना सर्वांना त्यांच्या आंघोळीच्या पाण्यात काळे तीळ आणि थोडेसे गंगाजल घालून आंघोळ करायला सांगा. कारण आजच्या दिवशी काळे तीळ आणि गंगाजल घालून स्नान केल्याने आपले खूप त्रास कमी होतात आणि त्याचबरोबर शनिवार आणि शनी अमावस्या असल्यामुळे आपल्या प्रगती भरभराट होते. आपल्या घरातल्या नकारात्मकता बाहेर जाते आणि सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह आपल्या घरात वाढतो. म्हणूनच आजच्या दिवशी फरशी पुसताना जाड मीठ पाण्यात घालून त्या पाण्याने फरशी पुसून घ्यावी. घर स्वच्छ ठेवावं. सकाळी लवकर उठून स्नान करून शनी मंदिर जवळ असेल तिथे शनी मंदिरात जाऊन शनी मंदिरात देवाचे दर्शन घ्या. शनीला तेल वाहा, काळे तीळ वाहा आणि त्याचबरोबर निळ्या रंगाची फुलं अर्पण करता आली तर खूपच छान. पूजन करण्याला एक विशेष महत्त्व आहे. म्हणून आपण अमावस्या, पौर्णिमा अशा दिवशी उंबरठ्याचे आवर्जून पूजन करावे. या दिवशी आपण उठल्याबरोबर स्नान करून झाल्यावर सर्वप्रथम झाड लोटकली पोछा मारून घेतला की आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे त्याचा जो उंबरठा आहे त्याच्यावर तांब्याने पाणी घ्यावं. त्यात थोडंसं गंगाजल मिक्स करा आणि त्या पाण्याने शिडकाव करा आपल्या उंबरठ्यावर आणि आपल्या अंगणात आणि एका कपड्याने स्वच्छ उंबरठा पुसून घ्या. त्यानंतर हळदी घेऊन त्यात थोडंसं गंगाजल घालून गंगाजल आणि गुलाबजल दोन्ही मिक्स करून त्याचं एक लेप तयार करा आणि तो आपल्या उंबरठ्यावरती लावून घ्या. त्याचबरोबर दरवाजाच्या उंबरठ्याच्या दोन्ही कोपऱ्यामध्ये स्वस्तिक काढा. शुभचिन्ह मानले जातात. अशा दिवशी विशेष करून आपण रांगोळी काढलीच पाहिजे. फुलं अर्पण करा. उदबत्ती, धूप, दीप दाखवा. जिथे स्वच्छता असते, जिथे अशी पवित्र जागा असते तिथे माता लक्ष्मी वास करते. म्हणूनच अमावस्या ही पण माता लक्ष्मीला प्रसन्न करण्याचा दिवस असतो. त्याचबरोबर शनी अमावस्या ही खूप मोठी अमावस्या आहे. म्हणून आज विशेष करून ही पूजा नक्की करा. आपल्या घराची भरभराट होईल. घरातल्या सर्वांची प्रगती होईल. ही खूप महत्त्व आहे. म्हणून या दिवशी दानधर्म करावा. शक्य असल्यास शनी मंदिरापाशी जे गरीब लोक बसलेले असतात त्यांना किंवा गरजू जो कोणी असेल त्याला तुम्ही काळी छत्री, चप्पल किंवा लोखंडाची एखादी वस्तू, काळे तीळ अशा गोष्टी तुम्ही दान करू शकता. दान करण्याला आज विशेष महत्त्व आहे. म्हणून नक्की करा. ही सेवा वाया जात नाही. ती केलेली पूजा, विधी, दान, धर्म यामुळे आपली साडेसाती किंवा कमी होण्यास मदत होते. त्याचबरोबर या दिवशी पितरांची पूजा करण्यालाही विशेष महत्त्व आहे. म्हणून या दिवशी जरूर पितरांची पूजा करा, त्यांची सेवा करा, त्यांच्या नावाने दानधर्म करा.
आणि शनी मंदिरात गेल्यावर किंवा घरी बसून जसं जमेल तसा ओम शन शनैश्चराय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. शनी चालीसा आपल्या घरात लावून ठेवता आली तर लावून ठेवा. या सर्व गोष्टी केल्याने आपल्या मागे असलेली साडेसाती किंवा त्याचा जो परिणाम आपल्यावर होत असतो तो कमी होतो आणि आपल्याला त्रास होत नाही. शिवाय आपली साडेसाती देखील लवकर संपते. म्हणून अशा विशेष दिवशी विशेष पूजा अर्चा नक्की करावी. जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. त्याचबरोबर अशी चांगली माहिती इतरांबरोबर शेअर करा. जर ही माहिती ऐकून कुणाचं भलं झालं तर तुमचंही नक्की त्यातच भलं होईल. म्हणून अशी चांगली माहिती नक्की इतरांबरोबर शेअर करत चला. धन्यवाद.